क्या मतलब ये देख के मेरा बंदा मुझे अभी तक बच्चा समझता है। मतलब ये मेरा नाही आहे, ये बात अलग आहे। तर आता मी शॉक मधनं बाहेर आली आहे की आम्ही आता बाहेर चाललोय। सकाळी उठलो, म्हणजे मीच प्लॅन कॅन्सल केलेला आणि सकाळी उठल्यावर मला माहित पण नाही की आता प्लॅन आपला डबल झालाय। मस्करीमध्ये चल जाऊया आता म्हणलोय। हा म्हणलं ठीक आहे चल जाऊया, म्हणून आम्ही आता दोघं पण निघालोय भुर। म्हणजे गोव्याला जाऊन 15 दिवस पण झाले नव्हते आम्हाला अजून, आणि आम्ही आता डबल आणि गोव्यालाच निघालोय। पण मागच्या ब्लॉग मध्ये मी खूप मेसेजेस आणि खूप हे बघितले कमेंट्स वगैरे की तू कुठं राहिली होती, मग रूम टूर दे, मग थोडंसं एक्सप्लोर कर गोवा। तर यावेळेस प्रयत्न करेन, शुअर नाहीये मी की मी सगळं रूम टूर वगैरे, किंवा रूम टूर तर मी देऊ शकते पण मी एक्सप्लोर करेन वगैरे, पण मी जे खाईन पिन हे सगळं आता लॉंग व्हिडिओ मध्ये दाखवायचं तुम्हाला प्रयत्न करेन। आम्ही आता आलोय जवळपास कराड जवळ आणि थांबणार आहे आता खायला। आणि लिटरली भाई मी नाईट ड्रेसवर आहे, हा नटून थटून आलाय, मी नाईट ड्रेसवर आहे आणि वेणी पण मी आत्ता घातलीये। मी असं चाललीये, फक्त आंघोळ करून आहे तोच नाईट ड्रेस घातला आणि आहे तशी चाललीये। अभी चलते हैं गोवा ऐसे ही। गाड़ी का डिस्कशन चल रहा है, मेरा चल रहा है क्या कि मैं कौन सी लेने वाली थी यार, मैं गाड़ी स्कॉर्पियो नहीं रे, मैं लेने वाली थी वेन्यू। मतलब मेरा दिमाग देखो, मुझे गाड़ी चाहिए कौन सी, वेन्यू। ये महाशय मुझे बोल रहे कि उसको गाड़ी चाहिए मर्सिडीज। मतलब कहीं से कहीं पे तालमेल नहीं है। लेनी है अगले साल लेनी है ना, तो मैं अगले के अगले साल तक प्लान कर रही थी कि वेन्यू लूंगी, बट ये प्लान कर रहा है कि अगले साल ये मर्सिडीज लेगा। तो अब मुझे वेन्यू छोटी लगने लगी है मर्सिडीज के सामने। अब बताओ मैं क्या करूं। GLS 450 वो भी मैट्रिक्स मैक्स एडिशन कुछ तो आ रहा है वो वाला। तू मत पता मुझे, मैंने तो नाम भी नहीं सुना था, मुझे बस पता है मर्सिडीज मध्ये किती काय म्हणतात त्याला, हा व्हेरियंट येतात ते मला माहित नाही। मला फक्त माहितीये की वेन्यू टॉप मॉडेल आपल्याला घ्यायचंय, मग कधी का घ्यायला। हा म्हणतोय मला मर्सिडीज GLX काय तर म्हणला ते घ्यायचंय, जे मी कधी ऐकलं पण नाही। सो कॉंग्रॅच्युलेशन्स। मला फिरवणार ना तू, फिरवणार ना मला? मीच तुला फिरवणार नाही माझ्या गाडीतनं, मीच तुला माझ्या गाडीतनं फिरवणार नाही। तू काय सांगतोयस मला? जे ह्याचं आहे ते माझं आहे, जे माझं आहे ते माझं आहे आणि हाच रूल आहे की नाही? मला कमेंट मध्ये सांगा की हाच रूल आहे की नाही? कोणी बनवलं त्याचं? मी बनवलं, माझ्या आधी कुणीतरी बनवलेला, त्यांचं नाव मला माहित नाही, पण आता मी रूल बनवलाय की जे तुझं आहे ते माझं आहे, माझं आहे ते माझंच आहे, कधी कधी तर तुला देते। ओके ये वाली गाड़ी चाहिए जो कि 400 है, ये नहीं चाहिए। इसमें और एक आया है 450 और शायद अगले साल तक और एक आ सकता है 500 जो भी है। बट इसमें एक मैट्रिक्स मैक एडिशन आने वाला है विच इज ब्लैक एडिशन एक्चुअली, विच इज नाइस। तो तू ब्लैक कलर का लेने वाला है या व्हाइट? बट मुझे ये वाली प्यारी लगी, बट रुक, तो तू ब्लैक कलर की लेने वाला है व्हाइट? आई ऑलवेज ट्राई टू गो फॉर ब्लैक, बट आज तक तुझे भी पता है जो भी गाड़ी है सब व्हाइट है। बट तू इस बार ब्लू ले ले। ब्लू? यस, उसमें नेवी ब्लू कलर है, मुझे पता है। तो मर्सिडीज का ब्लू आता है, वो क्या उसको बोलते हैं, एक्वाटिक ब्लू है कुछ तो आता है उसका। हाँ, तो वैसा वाला ब्लू ले ले, मस्त दिखेगा। भाई गाड़ी में कुछ तो मेरी पसंद का है, मैं इसमें खुश हूँ कि गाड़ी में कलर मेरी पसंद का है, मैं इसमें खुश हूँ। बट गाड़ी मस्त लग रही है दिखने में, लाइक हमारे यहाँ से अभी क्रॉस हुई, मस्त लग रही है। मुझे पहले मैनिफेस्टेशन देखो कि मैं बस बोल रहे थे उस टॉपिक पे, उतने में वो गाड़ी है। हाँ, मतलब हमारा टॉपिक वही चल रहा था गाड़ी का, एंड फिर वो पास हुई गाड़ी, वो फिर इसने बोला की मेरे को ये वाली हेच गाडी पाहिजे मला। आणि देन पहिला मला माहिती नव्हतं ऍक्च्युली ह्याला जी गाडी हवी आहे ती कशी दिसते, पण मग मी आता बघितलं की अशी दिसते आणि मग मला आता आवडली ती। हा चष्मा माझ्या तोंडापेक्षा मोठा आहे नो, कारण की हा ह्याचा चष्मा आहे। ह्यानी माझ्यासाठी, मी मागच्या वेळेस पण ह्याला सांगितलेलं की मला दुसरा चष्मा घेऊन दे, तर हा म्हणला माझे खूप सारे चष्मे आहेत, तू वापर। हा पण मोठा है। ये भी बड़ा है, तू है
पहाटेचे 7 वाजले असू दे, दुपारची वेळ असू दे ना की संध्याकाळची, आम्हाला खायला प्यायला एकच स्पॉट सापडतो मॅगी. त्यात मी नाईट ड्रेसवर आहे. चाय पियेंगे नमस्कार. आता जस्ट तुमची माहिती काढली. हा का? नवीन फोन फ्लेक्स करतात आपल्या समोर. नवीन फोन तुम्ही 17 घेतला, आम्ही पण घेऊ शकतो. घ्या ना. कसे काय? एकदम मजेत. मॅगी दोन घे. मॅगी मी नाही घेणार, मला चहा. एकच मॅगी. ओके चहा बनवतो फ्रेश. तू सांग मला काय बोलायला वाटतं? पाहिजे की नाही लग्नात? नक्की बोलवलं पाहिजे. मला बोलायला पाहिजे बोलायला म्हणजे सांगतो तुझ्या लग्नात. बोलायला पाहिजे म्हणजे लग्नाला पत्रिकेत नाव पाहिजे. कुठे स्टार्टिंगला जे मोठे अक्षर 2 नाव असतात ते तिथेच. अरे मला आलं ते खाली आणि असं मला वाटतं निमंत्रक. नाही निमंत्रक मध्ये नको. लग्न 6 महिन्याने असेल किंवा 1 वर्षाने असेल, मग फोटो चांगले आले पाहिजेत ना. बरोबर आहे. मी या माणसाला रोज म्हणते की तू जिमला जा, तू योगा कर, डाएट कर. हा ऐकतच नाही माझं. काकांचं रिॲक्शन एवढं वजन कसं चांगलं आहे ना, लग्न ठरल्यावर असं असं फोटो चांगला नाही येणार. हो काका, वजन जास्त आहे का माझं? वजन जास्त आहे माझं, हे बघा. नाही ना, जास्त आहे. एक्झॅक्टली जास्त आहे. वजन किती आहे? काका फिट आहे एकदम, तुम्ही काय टेन्शन नाही. आम्ही ज्याला 66. का वाटत नाही खरं? तू बघ. प्रेम आहे ना. मी कधीच असं कुठल्या गाड्यांचा व्हिडिओ करत नाही, पण ही गाडी गेले 1 ते 1.5 तास झालं आमच्या मागं पुढं आहे. पण असं वाटतं ही गाडी आता ठोकते कोणाला तरी का नंतर ठोकते, कारण की हे बघ कसं चालवतोय. म्हणजे एकदम विचित्र गाडी चालवतोय. एकदमच खाली घेतोय, नंतर आणि एकदमच वर घेतोय, एकदम फास्ट पळवतो, कधी कधी अचानकच मध्येच ब्रेक मारायला लागलाय. म्हणजे काहीतरी येण्यासारखंच चालवायला लागलाय. आणि हा 100% आम्हाला वाटतंय की हा पिलाय. तुम्हाला सगळ्यांना हे सांगायचं होतं मागच्या ब्लॉग मध्ये पण, मागच्या वेळेस पण आम्ही जेव्हा मागच्या वेळेस आलो होतो त्यावेळेस सांगायचं झालं नाही की गोवामध्ये महाराजांचे 18 पुतळे आहेत बरं का. जर तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती करून घ्यायचं असेल ना, तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मी तुम्हाला जेवढं होईल तेवढं माहिती द्यायचा प्रयत्न करेन. दिल्ली आम्ही गोव्यात पोहोचलोय आणि आम्ही आता काहीतरी व्हेज खाणार आहे. पण सकाळी किती वाजता आम्ही जेव्हा निघत होतो तेव्हा सकाळी मला 10:30 वाजता मला वॉफल खायचे होते. मी ऑर्डर पण केलेलं, पण मग मी नंतर कॅन्सल केले. मग हा घ्यायला आला होता मला म्हणून. आणि माझ्या दिवसभर क्रेविंग होत होती वॉफल खायची. सो आम्हाला जायचं होतं दुसरीकडे, पण आलोय आम्ही वॉफल घ्यायला. आणि माझे फेवरेट वॉफल्स मी फायनली घेतलेत. बंदा चाहिए तो ऐसा चाहिए, जो चाहिए वो खिलाए. तो अभी मैंने वॉफल ले लिया है और अभी मैं खाऊंगी खाना और जाऊंगी रूम पे. और हाँ, इस वीडियो पे मैं आज का हमारा रूम का टूर देने वाली हूँ, सो वीडियो पूरा देखना. पहले तो मुझे बिल्कुल भी शक्ति नहीं है अभी रूम टूर देने की, बट मैंने आपको बोला था कि मैं रूम टूर देने वाली हूँ. म्हणून आता मी रूम टूर करते आणि ह्याच्यामुळे माझं अर्ध मराठी आणि अर्ध हिंदी झालं. सो इसमें मेरी गलती है ना? हाँ. तो ये है मेरा रूम. स्टार्टिंग ही हम बाथरूम से करेंगे, क्योंकि भाई इनका बाथरूम मेरे बेडरूम जितना है. जिसमें एक बाथटब भी है जो हम यूज नहीं करने वाले हैं. मतलब मेरा तो कुछ भी यूज नहीं है बाथरूम, मतलब वो बाथटब का. फिर भी हमने वो ये वाली रूम क्यों ली है पता नहीं. तो ये हमारा वॉशरूम है जहाँ पे हम कुछ भी तैयार होंगे, नहाएंगे. और ये हमारा रूम है. ये वाला रूम मुझे बहुत प्यारा लगता है. लास्ट टाइम में हमने यही रूम बुक किया था, और इस बार का जो रूम है वो उससे बड़ा वाला है. मतलब लास्ट टाइम का जो था वो नॉर्मल था. इस वाला ये वाला जो है मराठी हे वाला जे आहे ते मोठा आहे जरा. तो लास्ट वाला ह्याच्या पलीकडचाच आम्ही लास्ट वाला मागच्या वेळेस आम्ही बुक केलेला. तर हा वाला जो आहे हा जरा मोठा आहे. सो बेसिकली ही आमची रूम आहे. हा आहे बेड, ज्याच्यावर मी आता ब्लॉग एंड झाल्या झोपणार आहे. हा आहे बेड. हे कपाट, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या गरजेच्या वस्तू जाणलेल्या असतील त्या ठेवू शकता. कपडे
कपडे बिपडे मी आता इथं अशाच फेकलेत, कारण मला कंटाळा. मी असंच टाकणार माझी रूम. तिकडे टेबल एक आहे, इकडे एक टेबल दिलाय आणि इथं फॅन नाही ऍक्च्युली, कारण मी हे मला रिअलाइज झालंय की हे खाली आहे ना, त्यामुळे मी यांना फॅनच नाही दिला. त्यांनी म्हणलं की तुम्हाला आम्ही सेपरेट फॅन देतो, पाहिजे तेवढा लावा आणि तसं लावा. ओके, तो एसी किस काम का है फिर? तो एसी लगा के मैंने छोड़ दिया था तू आने से पहले, तो मैंने एसी लगा दिया है एंड देन फैन लगा दिया, अगर चाहिए तो लगेगा तो नहीं. देन ये है छोटा सा फ्रिज, अगर आप ड्रिंक विंक अगर करते हो होंगे तो आपको यूज होगा. हमारा कुछ यूज नहीं है इसका, हमें सिर्फ यूज है इसका. सुबह उठते ही गर्म पानी वानी पीते हैं तो हमें इसका यूज होता है. देन मेन्यू कार्ड, इसके नीचे रेस्टोरेंट भी है और वो सब वहाँ पे बहुत अच्छा खाना मिलता है, तो अगर आपको भूख लगी तो नीचे जाओ खाओ. तो मेन और बहुत प्यारा सा व्यू मैं आपको दिखाती हूँ, ये वाला. ओके, तू नहीं किसका पाहिजे. सो तो कसा करू, हा आहे व्यू मी तुम्हाला दाखवलंय. हा आहे माझा फेवरेट व्यू नाही व्यू, बाल्कनी एरिया. आणि लास्ट टाइम आम्ही जेव्हा हा हॉटेल घेतलेलं ना, खरं सांगतोय नुसता पाऊस पडत होता, म्हणजे पावसाने धुमाकूळ घातलेला, त्यामुळं सुचतच नव्हतं काय करायचं. म्हणून आम्ही पूर्ण पाऊस या बाल्कनीतनं म्हणजे आमच्या साईडच्या बाल्कनीतनं व्ह्यू एन्जॉय केलेला. बट आता पाऊस नाहीये, सो आम्ही उद्या फिरायला जाणार आहे. इथून समुद्र पण दिसतोय पण आता अंधार आहे ना, त्यामुळे नाही दिसणार. उद्या सकाळी तुम्हाला मॉर्निंग व्ह्यू दाखवते. नाव गुड नाईट. तुम्हाला काय काय कोळवायचं बघायचं मला नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे तसं मी उद्या ब्लॉग बनवेन. बाय बाय. आणि जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील ना, तर या सबस्क्राईब करा, शेअर करा ब्लॉग्स आणि खूप प्रेम द्या. थँक्यू. बाय बाय. काल मी तुम्हाला म्हणलेलं उठल्यावरती तुम्हाला बाल्कनीचा व्ह्यू दाखवेन. सो हा आहे बाल्कनीचा व्ह्यू. तिकडे आहे समुद्र, बोट पण आहे. आता मी ॲक्च्युली बसले होते गरम पाणी पीत आणि म्हणलं तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावा.